अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ वॉरमुळे युरोपियन शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळते। ट्रम्प यांच्या कार आणि इतर वस्तूंवरती 25% आयात शुल्क आकारण्याच्या धोरणामुळे युरोपियन शेअर मार्केटमध्ये कमालीची घसरण झाली आहे। त्यामुळे काही मोठ्या युरोपियन कार निर्मात्यांचे शेअर्स घसरल्यात। यात स्टेलांटिस, फॉक्सवॅगन आणि पोर्शे यासारख्या ऑटोमेकर्स आणि इतर घटक निर्मात्यांच्या निर्देशांकामध्ये 3% जास्त घसरण झाली आहे। 2020 नंतर कोविडच्या हाहाकारानंतर उत्तर कोरियामध्ये परदेशी पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती। गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था कोलमडल्याचं चित्र आहे। अशात कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारणी देण्यासाठी उत्तर कोरिया परकीय चलन आणण्याची तयारी करत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय। कोरोनापूर्वी उत्तर कोरियासाठी पर्यटन हा एक महत्त्वाचा महसूल स्रोत होता। आता उत्तर कोरिया पर्यटन पुन्हा सुरू करण्यापूर्वी योग्य ती उपाययोजना करताना दिसतंय। पर्यटन पुन्हा सुरू होत असताना उत्तर कोरियानं कठोर नियम आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं कळतंय। हॉलिवूड जगतातून एक धक्कादायक बातमी आता समोर आलेली आहे। ऑस्कर विजेता प्रसिद्ध अभिनेता जीन हॅकमन आणि त्यांची पत्नी बेट्सी यांचा संशयास्पद मृत्यूनं हॉलिवूड हादरलेल्या न्यू मेक्सिकोमधील त्यांच्या राहत्या घरामध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले। बोनी अँड क्लाइड या चित्रपटामध्ये साकारलेल्या भूमिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेले आणि 2 वेळा ऑस्करवरती मोहर उमटवलेले अभिनेते जिम हॅकमन यांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। न्यू मेक्सिको इथल्या त्यांच्या राहत्या घरामध्ये बुधवारी जीन हॅकमन आणि त्यांची पत्नी बेट्सी आणि पाळीव कुत्र्याचा मृतदेह आढळून आलेला आहे। याची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केलाय। जीन हॅकमन यांना 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या द फ्रेंच कनेक्शन आणि 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या द अनफॉरगिव्हन या 2 चित्रपटांमधील भूमिकांसाठी चित्रपटसृष्टीमध्ये अत्यंत मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता। यासह 4 वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि 2 वेळा बाफ्टा पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।